नमस्कार. दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला या पेजवर आपण सर्वांचं स्वागत. दिव्यांग सोशल फाउंडेशन ही संस्था शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देते, तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते. म्हणतात दानेन श्लाघ्यतां याति. सौंदर्य, दान केल्याने सौंदर्य प्राप्त होतं. तर या संस्थेला दानाची गरज आहे. ती दान काही प्रत्येक असं नाही. आर्थिक दान जर आपण केलं तर अधिक सौंदर्य प्राप्त होईल, पण आपण त्यांना वाचनातून दान करू शकतो. कारण त्यांच्याकडे जे अंध विद्यार्थी आहेत त्यांनी आता सध्या वाचक बँक जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे. तसंच लेखनिक बँक जी आहे ती सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्याद्वारे अंध विद्यार्थ्यांना लेखनासाठी, वाचनासाठी आपण मदत करू शकतो. आर्थिक मदत जर केली तर दिव्यांग जे विद्यार्थी आहेत त्या दिव्यांग विद्यार्थ्यांना बरीच आपल्याकडनं मदत होऊ शकते. तर आपण नक्की प्रयत्न करू. आभार व्यक्त करते. सर, आपण मला ही मनपूर्वक आभार. मला असं वाटतं विशाल सरांच्या बाबतीत मी जे निरीक्षण केले ते असं आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे आणि काम या जे कार्य अकोल्यापुरतं न राहता मुळात हा विषय सुरू करण्यापूर्वी मला असं वाटतं विद्येचं महत्त्व जे आहे ते एक छान शब्दात सांगितलेलं आहे. त्या की विद्या कशी आहे. विद्या नरस्य रूपमधिक. सॉरी, काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे नाही हे करता आलं, तुमच्याशी जुळता आलं. हॅलो, दिसते आहे का मी आता सगळ्यांना? हॅलो बाबा, तुम्ही हॅलो हॅलो येते आहे मी. सीमा इंगळे मॅडम, सचिन देशमुख सर. हॅलो सचिन देशमुख सर. हॅलो सचिन देशमुख सर. मनीषा देशमुख मॅम. ओके, थँक्यू दीपा केणी मॅम. तर संस्कृतमध्ये असं म्हटलं जातं विद्येच्या बाबतीत, विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनम. विद्या हे जे धन आहे यांनी माणसाचं सौंदर्य वाढतं आणि माणसाचं सौंदर्य वाढल्यामुळे पण विद्या कशी आहे, किती छान सांगितलं आहे बघा, की प्रच्छन्न गुप्तम धनम. प्रच्छन्न गुप्तम धनम हे गुप्त धन आहे. इट इज अ सिक्रेट हिडन वेल्थ. तर ही सिक्रेट हिडन वेल्थ कशी आहे त्यांनी, की मला बघितल्याबरोबर किंवा एखाद्या व्यक्तीला बघितल्याबरोबर आपण सांगू शकत नाही की या व्यक्तीचं, ही व्यक्ती वकील आहे, ही व्यक्ती डॉक्टर आहे किंवा ही व्यक्ती इंजिनियर आहे. आपण हे सांगू शकतो की ही व्यक्ती गोरी आहे, ही व्यक्ती उंच आहे, ही व्यक्ती बुटकी आहे. अशी ही विद्या आहे. मग पुढे ते काय म्हणतात की विद्या जी आहे ती विद्या कशी आहे, विद्या विदेश गमने बंधुजनो. विद्या जी आहे विदेशात गेल्यावर तीच आपली रिलेटिव्ह आहे. मग आणि विद्या राजसु पूज्यते न तु धनम. कोणत्याही राजाकडून तुमच्या श्रीमंतीचा गौरव केला जात नाही, तर गौरव केला जातो तो तुमच्या विद्येचा, तुमच्या नॉलेजचा गौरव केला जातो. म्हणून विद्याविहीनः पशुः. विद्याविहीन जो असतो तो कसा आहे, तो पशुसारखा आहे. किती छान सांगितलेलं आहे कवितेमध्ये. आणि आजचा आपला विषय जो आहे तो विद्येशी संबंधित.
लॉकडाऊन आणि सेल्फ स्टडी गेल्या 20 वर्षातला अनुभव माझ्या गाठीशी आहे. 2000मध्ये मायबोली ही संस्था स्थापन झाली. एक साधारण 3 ते 4 विद्यार्थ्यांपासून स्थापन झालेला या संस्थेचा वृक्ष आता छान बहरला आहे. मला आठवतं की आम्ही बेडरूममध्ये 4 मुलांना, माझी मुलं लहान होती आणि त्यावेळी बेडरूममध्ये माझ्या 4 मुलं मी बसवायची आणि मग आम्ही बेडरूममधनं ड्रॉइंग रूममध्ये आलो. मग ड्रॉइंग रूममधनं आम्ही एक हॉल भाड्याने घेतला. मला खूप आनंद होत होता की मराठी आणि संस्कृत विषय, मराठी विषय सुरुवातीला की या आपल्या मायबोलीला, आपल्या भाषेला इतकं छान वलय प्राप्त होत आहे. इंग्रजी माध्यमाच्या या जगामध्ये आम्ही छान आमचे क्लास जे आहे ते हळूहळू सगळ्यांनी मिळून डेव्हलप केला. मग हॉलमधून आम्ही अपार्टमेंटमधला एक फ्लॅट घेतला. अपार्टमेंटमध्ये 1 ते 2 फ्लॅट घेतले विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी. सगळे माझे विद्यार्थी, सगळे माझे पालक यांच्या सहकार्याने मग आमची स्वतःची असं एक छान मायबोलीची इमारत उभी आहे. त्यासाठी सगळ्या पालकांचे, माझ्याकडे शिकलेल्या सगळ्या हजारो विद्यार्थ्यांची मी मनपूर्वक आभारी आहे. आणि आज या ठिकाणी मला बोलताना खूप आनंद होतो आहे की त्यांच्याच विषयी मला बोलायचं आहे. तर आपला जो विषय आहे लॉकडाऊन आणि सेल्फ स्टडी. सेल्फ स्टडीला आपण मराठीमध्ये स्वअध्ययन असं म्हणतो. मुळात मला काय वाटतं माहिती आहे का, की आपलं मूल ज्यावेळी 3ऱ्या-4थ्या वर्गात असतं, तर त्या 3ऱ्या-4थ्या वर्गात ज्यावेळी आपलं मूल असतं तर त्यावेळी मुलांना अभ्यास, तीन गोष्टी, एक अभ्यास, दुसरं अध्ययन आणि स्वअध्ययन. याचा क्रम खरं म्हणजे कसा असायला हवा? अध्ययन, स्वअध्ययन आणि अभ्यास. हे जर आपल्याला वेगवेगळं करून सांगता आलं मुलांना तर मुळात इथेच आपली संकल्पना जी आहे ती क्लिअर होत जाईल. कसं बघा, अध्ययन, माझा मुलगा शाळेत जातो किंवा विद्यार्थी आता त्या ठिकाणी बसलेले असतील, विद्यार्थी शाळेत जातो त्यावेळी किंवा क्लासला जातो त्यावेळी तो शिकत असतो. तेव्हा त्याला कोणीतरी शिकवत असतं, त्याचं अध्ययन सुरू असतं. समजा एखादा ग्रॅव्हिटेशनल फोर्स विषयीचा एखादा चॅप्टर असेल तर तो शिकतो आहे, ते अध्ययन सुरू आहे. घरी गेल्यावर तो परत वाचतो, तो त्याच्या नोट्स तयार करतो. हे झालं स्वअध्ययन. 3ऱ्यांदा तो बघतो की मला ग्रॅव्हिटेशनल फोर्स विषयी अधिक माहिती कुठून मिळते का, मला अधिक माहिती कुठून मिळू शकते का. हा झाला अभ्यास. हा अभ्यास. आपल्याला असं वाटतं, अरे अभ्यास नाही केला तू आज. बऱ्याचदा असं होतं पालकांना, तू लिहिलं नाहीस, तू पाठांतर करताना दिसला नाहीस म्हणजे तुझा अभ्यास झाला नाही. या 3 संकल्पना आपण एकदा का वेगळ्या वेगळ्या केल्या की आपला मार्ग खूप सोपा होऊन जातो. 9वी, 10वी, 11वी, 12वी, आपण 9वी पासनचा विचार करू. आता सेल्फ स्टडी आणि लॉकडाऊन, दुर्दैवाने हे जे लॉकडाऊन आलेलं आहे तर मला असं वाटतं की हा जो लॉकडाऊनचा आहे तर त्याच्यामध्ये खूप छान ओळी माझ्या वाचनात आल्या होत्या. वक्त आपका है, किती छान वेळ मिळालेला आहे. डिसेंबर महिन्यात मला माहिती आहे की शिक्षिका म्हणून किंवा पालक म्हणून पण मला माहिती आहे की डिसेंबर महिन्यात काय व्हायचं की आम्ही बऱ्याचदा मुलांना म्हणायचो, बेटा तुमको टाइम नहीं मिल रहा पढ़ने के लिए, वेळच मिळत नाही आहे, आता काय करायचं, आता सुट्टी मार. मग शाळेला, मग कुणी शाळेला सुट्टी मारतं, कुणी क्लासला सुट्टी मारतं. मग आता आणि म्हणतात आम्हाला सेल्फ स्टडीसाठी वेळच मिळत नाही टीचर. सगळा वेळ जो आहे तो क्लासमध्ये, शाळेत असा जातो. मग आता काय करायचं. मग आता हा वेळ मिळालेला आहे. वक्त आपका है, वक्त आपका है, चाहे तो इसका सोना करो या फिर इसको सोने में गुजारो, है ना. तर सोना करना है या सोने में गुजारना है, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि आता मुळात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा राहतो की हे जे शिक्षण क्षेत्र आहे आपलं, 9वी 10वीचे जे विद्यार्थी आहेत आपले, तर यांचा शिक्षण क्षेत्रातला जो सरकारचा निर्णय असेल
त्याची शिथिलता नक्की वेगळी असू शकते. त्या शिथिलतेचा निर्णय नक्की वेगळा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे शाळा ऑगस्ट सप्टेंबर कधीही सुरू होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला सेल्फ स्टडी गरजेची आहे. आणि कोरोना बाहेर आहे, आपल्याला बाहेर जाण्यासाठी सक्त मनाई आहे, पण आतमध्ये जाण्यासाठी नाही ना हो. आतमध्ये कुणी कितीही जाऊ शकतं. मग तुम्ही ते अभ्यासाच्या आतमध्ये जाणं असो तुमचं, किंवा मनाच्या आतमध्ये जाणं असो तुमचं, काहीही जरी असेल, एक ग्लास आहे आणि तो ग्लास भरलेला आहे. तो भरलेला जो ग्लास आहे तो मी हातात धरला. हातात धरल्यानंतर मुलांना दाखवला, विद्यार्थ्यांना ज्यावेळी दाखवला त्यावेळी विद्यार्थ्यांना असं वाटलं, काय विचारणार आहे टीचर आपल्याला, मॅडम आपल्याला काय विचारणार आहे. तर त्यांना वाटलं वेट किती आहे असं काहीतरी विचारतील मॅडम. मग मी विचारलं की काय असेल साधारण वजन. मग कोणी सांगितलं 100 ग्रॅम, 125 ग्रॅम, 150 ग्रॅम, व्हॉट एव्हर. मग त्यानंतर त्यांना विचारलं की बेटा हा जो ग्लास आहे हा जर मी 15 मिनिट हातात धरून ठेवला तर काय होईल. तर कुणी सांगितलं की टीचर तुमचा हात दुखायला लागेल. बरं, जर मी 1.5 तास ठेवला तर काय होईल, अजून हात जास्त दुखायला लागेल. बरं, 4 ते 5 तास ठेवल्यावर काय होईल, हाताला कुठेतरी डॅमेज होईल, एखादी मसल आहे ना. मग पुढे दिवसभर जर ठेवला तर तुमच्या हाताला. प्रत्येकाने बरोबर उत्तर दिलं. पण याचा जो अर्थ आहे तो अर्थ, मग याच्यातनं हा जो प्रॉब्लेम आहे याचं सोल्युशन काय. या सोल्युशन असं आहे की तो ग्लास खाली ठेवायचा आहे. यार बाहर कोरोना है, यार बाहर कोरोना है, कोरोनाला बाहेर ठेवायचं आणि आपण आत चिंता दूर होतात. आपण एकदा का कामात लागलो, वक्त आपका है, सोना करना है या सोने में गुजारना है, ते आपल्याला ठरवायचं आहे. आता आधी मला बऱ्याच जणांनी काही प्रश्न जी आहेत माझ्या पालकांनी, शिक्षकांनी, तर त्यांनी विचारलेले आहेत. तर प्रश्न जे विचारलेले आहेत तर मी त्याचं समाधान करण्याचा या काही माझे प्रश्न जे बोलता बोलता गेलेले आहेत या ठिकाणी परत तुम्ही विचारू शकता प्रश्न. तर पालकांनी आणि शिक्षकांनी सांगितलं म्हणून मुळात अभ्यास नको आहे. अभ्यास मला करायचा आहे, माझ्या भविष्यासाठी करायचा आहे. अँड ऑल ऑफ यू आर स्टुडंट्स ऑफ 9th and 10th स्टँडर्ड, ऑल ऑफ यू आर इनफ मॅच्युअर्ड. तुम्हाला तुमचं कळतं आहे की त्यामुळे नको. आता आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या विषयाकडे आपण वळणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले हे लक्षात घ्या की विद्यार्थी जो आहे, विद्यार्थीनो कुतः सुखम, विद्यार्थ्याला सुख कुठून मिळणार आहे. विद्यार्थी आहे, तो अभ्यास करतोय. आणि जर तुम्हाला सुखार्थी व्हायचं आहे, 3 तास TV पाहणं सुखार्थी आहे, 3 तास जॉमेट्रीचे थिअरम्स करणं विद्यार्थी आहे. तर हे विद्यार्थी आणि हे जे आहे, तर विद्यार्थ्याला सुख मिळू शकत नाही, सुखार्थीला विद्या मिळू शकत नाही. तर पहिले आपल्याला हे ठरवायला लागेल की मला सुखार्थी व्हायचं आहे की विद्यार्थी व्हायचं आहे, हे नक्की करायचं आहे आपल्याला. बरेच पालक मला माझे या ठिकाणी दिसतात आहेत. विनीत वर्धे सर दिसतात आहेत, दीप्ती तेल्हारकर दिसतात आहेत. तर यांना मी आता निश्चित सगळ्यात पहिले काय सांगेल, सगळ्यात पहिले मी विद्यार्थ्यांना सांगेल, आपण पहिले विद्यार्थ्यांचा विचार करू. ठीक आहे, 9वी आणि 10वीच्या. मी विद्यार्थ्यांना हे सांगेल की विद्यार्थी मित्रांनो, पहिले एक यादी तयार करा. यादी कशाची, विषयांची. बेटा आपली शिक्षण पद्धती जी आहे ती तुम्ही 9व्या वर्गात जरी ठरवलेलं असेल की मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, किंवा मला आर्किटेक्ट व्हायचं आहे, मला लेक्चरर व्हायचं आहे, जेही काही ठरवलं असेल, पण आपण केवळ त्याच विषयाची तयारी नाही करू शकत ना. 10व्या वर्गापर्यंत आपल्याला सगळ्या विषयांची तयारी करायची आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले आपण जे असे चालले आहोत झडपा लावून, तर त्या झडपा लावून जे चाललेलो आहोत तर ते पहिले आपल्याला क्लिअर करावं लागेल की हे मला आता सध्या हा विषय सोडून द्यायचा आहे की मला काय व्हायचं आहे, ते मला काय करायचं आहे. तर आता सध्या एक यादी, पहिला क्रमांक की आपल्याला काय करायचं आहे, सेल्फ स्टडी कशी सुरू करायची.
आता आपल्याला सेल्फ स्टडी करताना चढत्या क्रमाने आपण एक यादी तयार करू. यादी कशी असेल म्हणजे माझं समजा सगळ्यात वीक, मला सगळ्यात कमी गती, मला सगळ्यात कमी गुण कोणत्या विषयात मिळतात तो विषय मी क्रमांक 1 वर लिहिल. त्यापेक्षा थोडे जास्त गुण मला कोणत्या विषयात मिळतात ते माझं क्रमांक 2 वर लिहिल. या क्रमाने जर आपण गेलो तर सगळ्यात जास्त गुण मला ज्या विषयात मिळतात तो विषय माझा सगळ्यात शेवटी येईल. कारण बऱ्याचदा पालक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो काय होतं की जो विषय आपल्याला खूप आवडतो त्या विषयाकडेच आपण लक्ष पुरवतो आणि त्या विषयाकडे लक्ष पुरवल्यामुळे जो आपला वीक सब्जेक्ट आहे तो वीकच राहून जातो. मग इथे अध्ययन, स्व अध्ययन आणि अभ्यास द्यायला आवडेल की सगळ्यात चांगलं उदाहरण द्यायला कोणाचं आवडेल? विराट कोहली आणि हार्दिक पंड्याचं. बघा, विराट कोहली रन काढतो, पंड्या पण बऱ्याचदा धावांचा वर्षाव करतो, पण दोघांमधला फरक काय आहे? विराट कोहली अध्ययन करतो, स्व अध्ययन करतो, अभ्यास करतो आणि मग मैदानावर परीक्षेला उतरतो. बरोबर? मग ह्या परीक्षेला जो उतरतो तर हार्दिक पंड्याचं काय होतं बऱ्याचदा की हार्दिक पंड्या जो आहे तो काय करतो तर बरोबर टेक्निकल त्याचं अध्ययन चांगलं आहे, पण अध्ययन चांगलं असताना स्व अध्ययन आणि अभ्यास जो आहे तो कमी पडतो. जब टाइम आएगा तब देख लेंगे यार, जब टाइम आएगा तब देख लेंगे, की वेळ येईल तेव्हा बघू, है ना. असे करणारे जे विद्यार्थी असतात की वेळेवर बघू परीक्षेचं काय होत आहे ते, तर वेळेवर ज्या वेळेस बघू असं आपण म्हणतो त्यावेळी पेपर चांगला जात नसतो, कधी कधी जमून पण जातं, जसं हार्दिक पंड्याला कधी कधी जमून जातं तसं. आणि पण विराट कोहलीला मात्र नेहमीच जमतं, कारण की अभ्यास, स्व अध्ययन आणि अध्ययन तीनही चांगलं आहे. आता आपण आलो कुठपर्यंत? आपण पहिले काय केलं आहे? क्रमाने यादी लावलेली आहे. आता यादीनंतर हे वेळापत्रक काय करायचं आहे? रंगीबेरंगी करायचं आहे आपल्याला. रंगीबेरंगी का करायचं आहे आपल्याला हे वेळापत्रक? कारण आपल्याला समजायला सोपं जावं म्हणून. आता या ठिकाणी तुम्हाला पालकांची मदत घ्यायची. पालकांची मदत कुठे घ्यायची आहे तुम्हाला? दिवसभर काही अभ्यास करण्याची गरज नाही आहे. जेवढे काही तास आपण अभ्यास करू तेवढे तास मन लावून करायचं आहे. आणि या ठिकाणी आता मी पालकांकडे येते. पालक जे आहेत तर पालकांना हायजीन आपल्याला काही पाळायची. आता सध्या आपण मुलांना सांगतो की 20 सेकंद हात धू, सोबत तुझ्या हे असायला हवं, आपलं सॅनिटायझर असायला हवं, टिश्यू पेपर असायला हवा. ही झाली आपली फिजिकल हायजीन. बरोबर? तर हे फिजिकल हायजीन जी आहे तर या फिजिकल हायजीन सोबत आपण इमोशनल हायजीन सुद्धा पाळायला हवी. इमोशनल हायजीन काय आहे? इमोशनल हायजीन आपल्या सगळ्या सुखदुःखांमध्ये, खऱ्या खोट्यामध्ये मुलांना सामील करून घेणं. आणि गॅजेट्स हायजीन, मला असं वाटतं की दिवसातला किमान 2 तास तरी असा वेळ असावा की ज्यावेळी कोणीही गॅजेटचा वापर करत नाही. बऱ्याचदा असं होतं की मुलगा किंवा मुलगी अभ्यासाला बसते, मग काहीतरी व्हॉट्सअपचे मेसेजेस वाचत असतात किंवा काहीतरी मेसेजेस जे वाजत असतात, फोन येत असतात, तर त्याकडे लक्ष न द्यायला मुलांना शिकवणं ही पालकांची जबाबदारी आहे. आता अभ्यासाची पद्धत मी सांगणार आहे तुम्हाला, ऑफकोर्स सांगणार, पण अभ्यासाची पद्धत जी आहे ती ज्याची त्याची वेगळी वेगळी आहे. का वेगळी वेगळी आहे? कारण प्रत्येकाची बुद्धिमत्ता, प्रत्येकाची क्षमता, बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स, क्षमता, कपॅसिटी, अभिरुची, आवड आणि स्वभाव, उजवा मेंदू आणि डावा मेंदू प्रत्येकाचा वेगवेगळा कार्यरत असतो. त्यामुळे अभ्यासाची पद्धत प्रत्येकाने वेगळी वेगळी ठरवायची आहे. कुणी सकाळी 4 वाजता उठून अभ्यास करणं आवडत असेल कुणाला, तर कुणाला मे बी असं असेल की रात्री जागून अभ्यास करायला आवडत असेल. मग आता आपली पुढची स्टेप जी आहे ती अशी
की सगळ्यात पहिले आपल्याला विषयांचं विभाजन करायला लागेल. विषयांचं विभाजन कसं करायचं मॅडम सांगते. गणित आणि विज्ञान हे विषय जे आहेत ते एकमेकांशी जोडलेले आहेत. तरीही 9वी 10वीच्या दृष्टीने, आज आपण 9वी 10वीच्या दृष्टीने बोलतो आहोत, तर 9वी 10वीच्या दृष्टीने काय आहे की आपण या विषयावर बोलणार आहोत दीप्ती तेल्हारकर, की मुलांना अभ्यासासाठी फोन देणे योग्य की अयोग्य, बिलकुल बोलणार आहोत. तर ही जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी हा विषय मला वाटतं त्याच्यातनं थोडा वेगळा करायला हवा. आता आपण एक केलं गणित आणि विज्ञान हे एकत्र केलं आहे, सोशल सायन्स, हिस्ट्री, जॉग्राफी आणि तिसरा भाषा. आता या सगळ्यांचा कसा कसा अभ्यास करत जायचा. आता बरेच ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत. हां, आता आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीचा विचार करायचा आहे. कारण अजूनही ग्रामीण भागांमध्ये, जे कोणी ग्रामीण भागांमध्ये सुद्धा हा कार्यक्रम चाललेला आहे बघतात आहेत, तर ग्रामीण भागांमध्ये अजूनही जवळपास 50% लोकांजवळ स्मार्टफोन नाही. मग त्यांना ऑफलाईन अभ्यास करायचा आहे. आणि कोणतेही क्लासेस किंवा कोणत्याही शाळा 8-8 तास मुलांना गुंतवून ठेवत नाहीत. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. असं जर विद्यार्थी म्हणत असेल की आम्हाला 8 तास अभ्यास होतो तर साफ चुकीचं आहे हो. त्यामुळे त्यासाठी मग आता काय आहे की इथे पॅरेंट्सची इन्व्हॉल्वमेंट गरजेची आहे. पॅरेंट्सला या ठिकाणी इन्व्हॉल्व व्हावं लागेल की नेमका तुझा अभ्यास जो आहे तो जो तुला कोणता ऑनलाईन येतो आहे तो ऑनलाईन अभ्यास खरंच किती वेळाचा आहे. आज मी करून बघते बरं किती वेळाचा आहे ते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की तो अभ्यास किती वेळाचा आहे. आता याच्यामध्ये आपण बऱ्याचदा असं होतं की मला पालकांचा एक प्रश्न असाही आलेला आहे की वाचताना लक्षात राहत नाही, वाचलेलं लक्षात राहत नाही. वाचलेलं का लक्षात राहत नाही? वाचलेलं यासाठी लक्षात राहत नाही आहे तुमच्या, कारण की मी वाचताना किती लक्ष शब्द वाचतोय. लक्षाचा अर्थ मला इथे लाख असं म्हणायचं आहे. मी किती लक्ष शब्द वाचतो आहे यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की माझं किती लक्ष आहे त्याच्यामध्ये, हो की नाही. मी बोट ठेवून वाचतो का? मला माहिती आहे, मी जेव्हा संस्कृतची सुभाषितं शिकवते त्यावेळी बऱ्याचदा असं होतं की मुलं असं म्हणतात पुढे, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. हो, तुझं पाठ झालं बेटा, पण पाठ झालं, पण तुला लिहिता येतं का ते आता? कारण तुम्ही त्याच्यावर जर बोट ठेवून वाचलं तर तुमच्या लक्षात राहतं किती मात्रा ऱ्हस्व आहे, किती मात्रा दीर्घ आहे. याही पलीकडे जाऊन जर मी त्याला अंडरलाईन करत असेल अजून जास्त लक्षात राहतं. याही पलीकडे जाऊन मी जर त्याला हायलाईट करत असेल, मी वेगवेगळे हायलायटर वापरत असेल, तर ते हायलायटर वापरल्याने काय होतं, त्या हायलायटर वापरल्याने अजून ते लक्षात राहायला सोपं होतं. हो, मी केलं होतं त्या ठिकाणी हायलाईट, नक्की लक्षात राहतं. जे काही मी वाचतो आहे ते मी दुसऱ्याला सांगेल. बऱ्याचदा अशा गोष्टी असतात की आपण जेव्हा वाचतो ना त्यावेळी खूप एन्जॉय करतो ती गोष्ट, पण वाचल्यानंतर आपल्या ती दुसऱ्याला सांगताना आपल्या लक्षात राहत नाही. आपल्या लक्षात जी राहत नाही गोष्ट, तर ती लक्षात न राहण्यासाठी आपल्याला ती 2 वेळा वाचावी लागेल. आता त्यानंतर मॅथ्स आणि सायन्स याचा आपल्याला काय करायचं आहे. सर्वप्रथम मॅथ्सचा अभ्यास करताना आता माझ्याकडे शिक्षक नाही आहे सध्या. मग माझ्याकडे शिक्षक नाही आहे तर मी काय करू शकतो. वास्तविक हे लॉकडाऊन और नो लॉकडाऊन नेहमीसाठीच व्हायला हवं. नेहमीसाठीच कसं व्हायला हवं हे, तर आपण पहिले सेल्फ स्टडी इम्पॉर्टंट, की पहिला एखादा चॅप्टर अल्जेब्राचा आणि जॉमेट्रीचा काढलेला आहे आणि जॉमेट्रीचा समजा पायथागोरस थेरम हा आपला पहिला चॅप्टर आहे. हा आपला पहिला चॅप्टर आपण काढला, त्याच्यात सुरुवातीला जी माहिती दिलेली आहे ती माहिती आपण वाचायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सॉल्व एक्झाम्पल्स असतात.
ते सॉल्व एक्झाम्पल्स आपण वाचायचे, त्याच्यानंतर आपण सॉल्व करून बघायचे. मी थोडंसं डिटेल सांगते तुम्हाला. सॉल्व एक्झाम्पल्स जे आहे ते सॉल्व करून बघायचे आहेत, आणि सॉल्व करून बघितल्यानंतर जर आपल्याजवळ की असेल तर वेल अँड गुड. की म्हणजे तुम्ही ज्याला डायजेस्ट म्हणता, ती आपल्या आईवडिलांकडे ठेवायची. पण जर असेल तर तुमचं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता काय चुकलं. मग जी चूक आहे ती चूक तुमच्या लक्षात आली का? आली असेल तर फारच चांगलं. नसेल आली तर आता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. तुमचे जे 10वीचे विद्यार्थी आता तुमचे मित्रमैत्रिणी होऊन गेलेले आहेत, तर त्या मित्रमैत्रिणींशी तुम्ही संपर्क साधा. त्यांना विचारू शकता की हे कसं करायचं आहे. त्यांच्याशी तुम्ही व्हॉट्सअप कॉल करू शकता. आता सध्या झूम मीटिंग बऱ्याच सुरू आहे, तुम्ही झूम मीटिंग करू शकता. ज्यांच्याकडे नाही आहे इंटरनेट ते फोन करून विचारू शकतात. हे झालं एक. मग आता समजा पायथागोरस थिअरममध्ये 5 एक्सरसाइज आहे. एका एक्सरसाइजमध्ये 5 उदाहरणं दिलेली आहेत, म्हणजे किती झाले? 25. बरोबर. आता हे 25 तुमचे झाले. आता हे 25 झाल्यानंतर काय करायचं? आई किंवा बाबांना सांगायचं की याच्यातले मला 5 किंवा 7 सम्स जे आहेत ते सोडवायला द्या. ते 5 किंवा 7 सम्स सोडवायचे आणि ते बरोबर आले का ते बघायचं. मग आता वर्कशीट करायची आपल्याला. अजून एखादं असं पुस्तक जवळ घ्या की ज्या पुस्तकामध्ये पायथागोरस थिअरमचे अदर दॅन टेक्स्टबुक सम्स दिलेले आहेत, आणि ते सम्स सोडवा. त्याच्यात समजा 25 असतील, 25 आणि 25 50 झाली तुमची क्वेश्चन बँक तयार. आणि आता आईवडिलांना सांगा, आता मला टेस्ट द्या. टेस्ट मला अशी द्या की हे 25 आणि 25 50 आहेत, आणि हे 50 जे आहेत तर या 50 मधले मला आता याच्यातले 15 तुम्ही प्रॉब्लेम्स द्या. प्रॉब्लेम्स द्या, त्यामुळे मी जी आहे ही टेस्ट सोडवू शकेन. हे असं मनीषा देशमुख मॅडमचं असं म्हणणं आहे की 5 तास शाळेत जाऊनही प्रायव्हेट कोचिंग लावावे लागते, तर शाळा म्हणजे टाइमपास की उपयुक्त, याबद्दल तुमचे मत काय? तर मॅडम मला असं वाटतं की या विषयासाठी आपल्याला एकदा परत यावं लागेल लॉकडाऊन उघडल्यानंतर. आता सध्या आपण काय करू, आपल्या मुलांचा विचार करू, आणि या लॉकडाऊनमध्ये आपली मुलं आणि आपण काय करू शकतो तुर्तास तरी एवढा विचार करू आपण. कारण शिक्षण पद्धतीवर आपण वारही करू शकत नाही आणि त्याच्याशी वॉरही करू शकत नाही. त्यामुळे आपण आता सध्या तरी याचा विचार करू. आता हे झालं मॅथ्सच्या बाबतीत. आता सायन्सच्या बाबतीत. आता सायन्स आणि सोशल सायन्स मी दोन्ही सांगेन. सायन्स आणि सोशल सायन्समध्ये तुम्ही छान फ्लॅश कार्ड्स बनवू शकता. आता सायन्समध्ये बायोलॉजीचे फ्लॅश कार्ड्स खूप छान तयार होतात. पण फिजिक्स आणि केमिस्ट्री, मी फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी काय करू, म्हणजे मला ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे किंवा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. फिजिक्समध्ये मला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा एक चॅप्टर आहे. मग त्याच्यामध्ये काही नियम दिलेले आहेत, मला ते क्लिअर होत नाही आहेत, तर मग तुम्ही यूट्यूबवर जाऊ शकता, तुम्ही गुगल करू शकता. हा चांगला उपयोग करा. बिलकुल एकदम चांगला तुमचा हा वेळ जो आहे हा सोनं करण्याचा वेळ आहे, सोने का नाही. तर याचा उपयोग तुम्ही असा करून फिजिक्स केमिस्ट्रीच्या स्वतःच्या कॉन्सेप्ट स्वतः क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी काही क्लासेस लावून दिलेले असतील तर खूपच छान, मग तुमच्या हाताशी गाईड आहे कोणीतरी. पण नसेल तर तुम्ही नक्की हे गुगल आणि यूट्यूबवर तुम्ही जाऊ शकता आणि तुमच्या ज्या कॉन्सेप्ट आहे ते क्लिअर करू शकता. आता फ्लॅश कार्ड्स कसे बनवायचे? आता फ्लॅश कार्ड, तुमचा हिस्ट्रीचा जो पहिला चॅप्टर आहे, मला काही त्याचं हे नाही, नाव आठवत नाही आहे आता, तर त्याच्यामध्ये कार्ल मार्क्स आहे. समजा या कार्ल मार्क्स विषयी आपल्याला, कार्ल मार्क्सच्या विषयी आपल्याला ब्रीफ नोट्स बनवायच्या, टिपा द्या, है ना. तर ब्रीफ नोट्स जर बनवायच्या असतील तर आपण काय करू शकतो का, आता एक फ्लॅश कार्ड काय असतं, व्हिजिटिंग कार्ड्स असतात ना, तसे तुकडे करायचे छोटे, किंवा एक नोटबुक घ्या आणि त्याचे छोटे छोटे अक्षरात लिहा. काय लिहू शकता की कार्ल मार्क्सचा पिरियड कोणता होता, सेंचुरी कोणती होती. त्यानंतर मग दुसऱ्या क्रमांकावर कार्ल मार्क्सच्या ग्रंथाचं नाव काय, दास कॅपिटल. मग ते तुम्ही दास कॅपिटल. मग दास कॅपिटलमध्ये काय सांगितलेलं आहे, विषमता दूर व्हावी, पार्शियलिटी जी आहे ती दूर व्हावी. मग तिथे नुसतं विषमता, पार्शियलिटी एवढा शब्द लिहून ठेवला
तर तुम्ही दास कॅपिटल लिहिलं की तुम्हाला दास कॅपिटलवर 3 वाक्य तयार करता यायला हवे. सेंचुरी लिहिली की दास कॅपिटल कोणत्या सेंचुरीचा, त्या सेंचुरीमध्ये काय चाललेलं होतं आणि त्या सेंचुरीमध्ये कशाची आवश्यकता होती हे लिहिता यायला हवं. मग दास कॅपिटलमध्ये काय दिलेलं आहे, पार्शियालिटी कशाशी संबंधित होती आणि हाऊ टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ पार्शियालिटी अँड ॲज वेल ॲज फायनान्शियल पार्शियालिटी, हे दास कॅपिटलचं हे उद्देश आहे. झालं. 4 शब्द लिहिले तुम्ही. 4 शब्दांमध्ये जर आपण 3-3 ओळी डेव्हलप केल्या तर किती ओळी डेव्हलप झाल्या आपल्या, साधारणतः 12 ओळी डेव्हलप झालेल्या आहे. बरोबर. आता सायन्स कसं शिकायचं हे मी सांगितलं. बायोलॉजीच्या डायग्राम्स तुम्ही काढून बघू शकता. अगदी नक्की तुमच्या डायग्रामशी सगळी तयारी होऊ शकते. ज्या तयारी आपल्याला लॉकडाऊनमध्ये शक्य आहे ते आपण करू. आता इतिहास भूगोल शिकण्यासाठी मी आणखी तुम्हाला छान एक युक्ती सांगते. हिस्ट्री आणि जॉग्राफी. हिस्ट्रीचं काय करायचं माहिती आहे, आता समजा कार्ल मार्क्स आहे, अजून जे जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये सगळे लोक ते वाचायचे. ते वाचल्यानंतर आई स्वयंपाक करते, बाबा मोबाईल बघतात, जाऊन उभं राहायचं आईजवळ आणि तिला सांगायचं कोण आहे हा कार्ल मार्क्स, काय सांगितलेलं आहे भूगोलमध्ये, ऑस्ट्रेलिया काय आहे, काश्मीर कुठे येतं, कन्याकुमारी कुठे येतं. होऊ द्या ती इरिटेट झाली थोडा वेळ तरी तुम्ही सगळं. आता हिस्ट्री आणि जॉग्राफी यासाठी आपल्याला शिका आणि शिकवा हे वापरायचं आहे. शिका आणि शिकवा. शिका आणि शिकवा की पहिले तुम्ही शिका स्वतः आणि त्यानंतर शिकवा. आईला शिकवा, बाबांना शिकवा. असं म्हणतात ना की 1 टाइम टीचिंग इज इक्वल टू 2 टाइम्स लर्निंग. तुम्ही बिलकुल करू शकता. कधीतरी लहान असताना तुम्हाला कोणीतरी एखाद्या वेळी म्हटलं असेल की तुला गणितात मार्क्स मिळत नाही बरोबर, किंवा कोणी एखाद्या वेळेस तुम्हाला म्हटलं असेल की तुला मराठी येत नाही बरोबर, आणि ते आपल्या डोक्यामध्ये इतकं पक्क बसलेलं आहे की जसं एखादा हत्ती असतो आणि त्या हत्तीला एक हत्तीचं पिल्लू असतं आणि तो जेव्हा पिल्लू असतो तो हत्ती जब बच्चा रहता है तब उसके गले में क्या एक साखळी बांधल्या जाते आणि त्याला ती साखळी तोडता येत नाही. आणि मग तो जसा जसा मोठा होतो तरी त्याला असं वाटतं की ही जी हे आहे साखळी जी आहे ते ही साखळी आपल्याला तोडताच येत नाही आहे अजूनही, कारण त्याच्या मनात ते पक्क आहे. ही साखळी कोणी तोडायची आहे, पालकांनी. ही साखळी कोणी तोडायची आहे, शिक्षकांनी. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही, हम कोई हाथी है क्या की ती साखळी आपण तोडू शकणार नाही आहे. ती तोडायची आपल्याला. मला सगळे विषय येतात. आता पुढे इतिहास भूगोल झालं, मॅथ्स सायन्स झालं, आता आपण भाषा विषयाकडे वळणार आहोत. आता आपल्या स्टेट बोर्डमध्ये भाषा विषय जे आहेत ते 300 मार्कांचे आहेत आणि CBSE वाले जर इथे कोणी असतील तर त्यांना भाषा ज्या आहेत त्या 200 मार्कांच्या आहेत. या 300 मार्कांच्या भाषांची तयारी कशी करायची, याच्यासाठी लॉकडाऊनचा जो पिरियड आहे तर तो लॉकडाऊनचा पिरियड बेटा अतिशय उपयुक्त आहे. 300 मार्कांची तयारी आणि इतिहास भूगोलची 100 ही तर तुम्हाला करायला काही प्रॉब्लेमच नाही. भाषा विषयामध्ये आता पॅसेजेस येतात, त्याच्यामध्ये सीन पॅसेजेस आणि अनसीन पॅसेजेस असतात. भाषेसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, वाचन आणि लेखन. जेवढं वाचन कराल तेवढी शब्दसंपत्ती वाढेल. म्हणजे साध आहे बघा, इतकी छान मजा असते ना. मी मराठीचं उदाहरण देते, इंग्रजीचं पण आपण बोलू. तर मराठीचं कसं आहे बघा, आता सध्या खूप महाभारताचं सगळीकडे खूप फॅड होतं की महाभारत बघायचं. त्याच्यात महाभारतामध्ये रुक्मिणीला श्रीकृष्ण पळवून आणतो आणि त्यावेळी ती म्हणते शिशुपाल हा तिचा ठरलेला वर असतो, तर ती म्हणते शिशुपाल नवरा मी नवरी, नवरी नवरी, मी वरणार नाही, न आणि वरी वेगळं वेगळं आहे. शिशुपाल, मग ती त्याच्यानंतर म्हणते श्रीकृष्ण नवरा मी नवरी. श्रीकृष्ण नवऱ्याला मी नवरी व्हायला तयार आहे, पण शिशुपाल नवरा मी नवरी. आता बघा, आता आपण असं म्हणतो शांता शेळकेंच्या काव्याने मी मंत्रमुग्ध झाले, इथे काव्याने असं म्हणतो है ना. पण आता समजा असं म्हटलं की शिवाजी महाराज गनिमी काव्याने लढले, नुसतं उच्चारामध्ये फरक झाला. किती छान कळलं ना. आता निबंधात लिहिताना आपल्याला कोट्स लिहायचे असतात. हे कोट्स जे लिहायचे असतात आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला सुभाषित यायला हवी,
इंग्रजीमधले चांगले कोट्स यायला हवे, हिंदी की मुहावरे कहावते जो है वो बहुत अच्छे से आने को होना. त्यासाठी हा आपला जो पिरियड आहे हा किती उपयुक्त आहे बरं, है ना. आपण वाचू शकतो, गुगल करू शकता, वेगवेगळे ॲप्स तुम्ही घेऊ शकता. प्रॉव्हर्ब्सचे ॲप्स आहेत, मोटिवेशनल स्टोरीजचे ॲप्स आहेत, निबंधामध्ये कोणत्या ओळी वापराव्या याचे ॲप्स आहेत तुमचे. कितीतरी गोष्टी तुम्हाला करण्यासारख्या आहे. आता या ठिकाणी माझी पालकांना एक विनंती राहते. बऱ्याचदा काय होतं की पालक काय म्हणतात की मॅडम इसकी है ना रायटिंग ही अच्छी नहीं है. पण आता आपल्याला त्यांच्या रायटिंगकडे लक्ष द्यायला वेळ नाही. चल घे 2 रेगी वही आणि लिही, नाही चालणार. हे 5वी ते 7वी वर्गात जेव्हा आपण होतो त्यावेळी आपण केलं असतं तर एकदम योग्य होतं त्यावेळी करणं. पण आता तुम्ही हे म्हणू शकता की तू किती स्क्रॅचेस करतोयस, तू नीट लिही, हे म्हणू शकता. तुम्ही अनसीन पॅसेजची जी तयारी आहे, बऱ्याचदा विद्यार्थ्यांना काय सवय असते की पॅसेजेस जे आहेत तर पॅसेजेस पहिले प्रश्न वाचतात आणि नंतर पॅसेजेस वाचतात. ही चुकीची पद्धत आहे. त्यांनी आपला पेपरमध्ये वेळ खूप जातो. मी पेपरची गोष्ट करते. 3 तासांच्या वेळात आपल्याला पेपर सोडवायचा असतो. म्हणून सवय अशी लावायची, सुरुवातीला पॅसेजची एक एक ओळ वाचून घ्यायची, म्हणजे मग तुम्हाला इथे लक्षात राहतं हा प्रश्नाला इथे उत्तर आहे याचं. अनसीन पॅसेज, तुम्ही न्यूजपेपर येत असेल तुमच्या घरी, नसेल येत सध्या लॉकडाऊनमध्ये, तर न्यूजपेपरमधला एखादा उतारा जो आहे तो घेऊन त्याच्यावर प्रश्न द्यायला सांगू शकता आईबाबांना. त्यानंतर ग्रामरसाठी तुम्हाला कोणाची मदत लागेल, तुम्ही परत पुस्तकाची मदत, कारण आता लॉकडाऊन असल्यामुळे नेहमी तर तुमच्या मदतीला शिक्षक असतातच, तर तुम्ही लॉकडाऊनमुळे शिक्षकांची किंवा कोणाला फोन करून मदत घेऊ शकता, कोणत्या ॲपची मदत घेऊ शकता. तर तुम्हाला ही सगळी मदत घ्यायची आहे आणि आपली तयारी करायची आहे भाषेची. इंग्रजी, हिंदी, मराठी पुस्तक वाचा. पुस्तक वाचल्यानंतर डिक्शनरी घ्या. इंग्रजीची वाचताना आप अगर हिंदी बात करते हो तो हिंदी की डिक्शनरी लेके बैठो, मराठी में अगर बात करते हो तो मराठी की डिक्शनरी लेके बैठो. और मराठी पढ़ते वक्त, मराठी वाचताना जर प्रॉब्लेम येत असतील तर मराठी इंटू इंग्लिश डिक्शनरी घ्या आणि ती वाचायला घ्या. त्यांनी आपल्याला खूप मदत होईल. आणि ही मदत झाली की तुमची व्हॉकॅब्युलरी वाढण्यास किती मदत होईल, खूप मदत होईल तुम्हाला व्हॉकॅब्युलरी वाढण्यासाठी. आणि माझी सगळ्या पालकांना विनंती आहे की तुला इंजिनियर व्हायचं आहे, तुला डॉक्टर व्हायचं आहे, तुला CA व्हायचं आहे, आणि म्हणून आता खूप सगळे भरमसाठ ऑनलाइन क्लासेस आहे. अब तो क्या बेटा तू नागपुर का भी लगा सकता है ना, अब तो क्या बेटा तू कोटा का भी लगा सकता है ना. आणि त्यांच्या फुलपाखरू होण्याचं जी आता सध्या स्टेज आहे तर त्या कोशातनं तुम्ही स्वतःहून जर बाहेर काढाल, कोशातनं जर आपण त्या फुलपाखराला स्वतः बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर होईल काय, फुलपाखरू उडू शकणार नाही. त्याचं अंग जे आहे ते बऱ्याचदा सुजलेलं निघेल. तर त्यामुळे, आणि जर ते स्वतः कोशातनं बाहेर निघालं तर खूप छान, त्याच्यासाठी स्काय इज द लिमिट असेल. ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही मॅप तयार करू शकता इतिहासाचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की नोट्स तयार करायला शिका. जोपर्यंत आपण, बऱ्याचदा आपल्याला आईचा किंवा वडिलांचा खूप राग येतो की तू कुछ लिखता नाही. अरे गणित हे काय वाचण्याचं आहे का? बरोबर आहे त्यांचं. गणित ही काय वाचण्याची गोष्ट आहे का? अजिबात नाही. गणित ही वाचण्याची गोष्ट, ती करण्याची आहे. संस्कृतचं पाठांतर हे सकाळीच व्हायला हवं. तुम्ही त्याच्यासाठी वेळ जो आहे तो राखून ठेवा. आपला स्वतःचा टाइम टेबल बनवा. TV बघण्यापेक्षा मी TVवर दिसेल का याचा प्रयत्न करा. मला TVवर लोक बघतील का याचा प्रयत्न करा. PUBG सारखे गेम्स, आता खूप छान जोक आला होता एक, की एका मुलीचं लग्न करायचं असतं आणि त्या मुलीचं लग्न करायचं असतं तर ते विचारतात की, मुलाकडचे विचारतात की मुलगी काय करते, तर मुलं ते सांगतात की आमची मुलगी आहे ना अभिनेत्री आहे, खूप छान अभिनेत्री आहे. कुठे अभिनेत्री आहे? टिकटॉक. आणि दुसरं विचार, मग ठीक आहे तुमचा मुलगा काय करतो, तर तो म्हणतो हो आमचा मुलगा पण सैनिक आहे. कुठे सैनिक आहे? PUBGवर सैनिक आहे. असं आपल्या बाबतीत व्हायला नको. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत आम्ही शिकतो, माझा मुलगा आहे ना लीडर आहे, खूप चांगला लीडर आहे, जे सगळे राजकारणी लोक आहेत त्यांच्यापेक्षा चांगला. तो कशाचा लीडर आहे, कशाचा ॲडमिन आहे? व्हॉट्सअपचा. तर PUBG गेम खेळण्यापेक्षा चांगले IIT होऊन गेम
मला कसे बनवता येतील याचा विचार करा, प्रॅक्टिकल नॉलेज घ्या. आणि आज मला असं वाटतं की जेवढे प्रश्न आलेले आहेत तर विशाल कोरडे सर आपल्याला परत संधी देतील, कारण हा विषयाचा आवाका एवढा मोठा आहे की आपण नुसतं मॅथ्स सायन्स, केवळ भाषा या विषयावर कितीतरी बोलू शकतो. म्हणजे केवळ एका विषयावर 1 तास आपण बोलू शकतो. 1 तास आपले प्रश्न उत्तरं जे आहेत ते होऊ शकतात. पण त्यासाठी आपल्याला विशाल कोरडे सर संधी देतील असं मला वाटतं. आणि बेटा, घोकमपट्टीपासून लांब राहा. घोकमपट्टी आणि रेडीमेड नोट्स या दोनही गोष्टी काय आहेत, तर या दोनही गोष्टी म्हणजे व्हेंटिलेटर आहे. डू यू वॉन्ट टू लिव्ह ऑन व्हेंटिलेटर? आपल्याला व्हेंटिलेटरवर जगायचं आहे? अजिबात नाही. आणि दुसरं की आपली अभ्यासाची जी प्रक्रिया आहे पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, ती इतकी सहज व्हायला हवी की जेवढा श्वासोश्वास, अरे यार आज मैं तो सांस लेना भूल ही गया, असं नाही होत ना. तेवढी सहज व्हायला हवी. आणि जर ती तेवढी सहज होत नसेल, आपण घोकमपट्टी करत असू, आपण जर नोट्स स्वतः तयार करत नसू, तर ती काय होईल, धापा टाकणं, दम लागणं. आपला श्वासोश्वास जो आहे तो जर बरोबर चालत नाही आहे तर त्याचा अर्थ असा आहे. मी आता अजून माझा जो एक शेवटचा पालकांसाठीचा मुद्दा राहिलेला आहे तेवढा घेते आणि माझं आजचं वक्तव्य जे आहे ते संपवते. पालकांनी मुलांच्या मागे खूप लागू नका, त्यांना इरिटेट करू नका. त्यानंतर पालकांना आजच हे 9व्या वर्गात ठरवण्याचं काहीही अधिकार नाही की माझ्या मुलाला काय व्हायचं आहे, कारण आपली 10वी पर्यंतची शिक्षण पद्धती ही सगळे विषय शिकायला सांगते. त्यामुळे आपण मॅथ्स आणि MCQजवर आपण भर देतो. मुलं आपल्या या म्हणण्यामुळे की 11वीची तयारी तुला 9वीत करायची आहे, तो मुझे ऐसा लगता है कि दुनिया में ऐसी कोई एग्ज़ाम नहीं है कि जिसकी तैयारी 11वीं और 12वीं 11th और 12th 2 साल में नहीं हो सकती है. सो फोकस्ड ऑन 9th and 10th and what you focused on longest it becomes strongest. मला जे येत नाही आहे ते मी सुरुवातीला करणार आहे. आता पालकांसाठी की असं आहे की एक फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला खूप छान आहे. फॉर्म्युला असा आहे की IA म्हणजे इनबॉर्न ॲट्रिब्यूट्स. बेटा तू तो तेरी मम्मी जैसा ही दिखता है, अरे तू तो पापा जैसा ही सावला है, हे आहेत इनबॉर्न ॲट्रिब्यूट्स. आता त्याच्यात आपल्याला प्लस करायचे असतात. प्लस काय करायचे असतात आपल्याला, ॲक्वायर्ड ॲट्रिब्यूट्स. ॲक्वायर्ड ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय, तर सेल्फ स्टडी ही केवळ अकॅडमिक नाही आहे. नृत्य, गायन, वादन, चित्रकला, स्वयंपाक, घरकाम, घर सुंदर ठेवणं, यूट्यूबवर स्वतःचं चॅनल बनवणं, मेकअप करणं, हे सगळे ॲक्वायर्ड ॲट्रिब्यूट्स आहेत. किंवा आता एखाद्याला, मला जसं खूपदा वाटतं आता लॉकडाऊनमध्ये की मला वेळ मिळेल तेव्हा मी स्कॉलरशिपचं IT शिकते, तसं तुम्हाला तसं एखादं शिकावंसं वाटत असेल ते ॲक्वायर्ड म्हणजे मिळवलेले. तर मुलांना हे मिळवण्यासाठी काय करायचं आहे, ॲक्वायर्ड ॲट्रिब्यूट्स जे आहेत त्याच्यासाठी पालकांना मदत करायची आहे. त्याच्यासाठी की तू हेच कर हे सांगायचं नाही आहे त्यांना. आणि काय डान्सचा क्लास लावला, तू काय मुलगी आहेस का, अजिबात नाही. मुलांनी डान्सला क्लास लावला तर काय हरकत आहे. तर हे जे आहे हे ॲक्वायर्ड ॲट्रिब्यूट्ससाठी पालक आणि शिक्षक यांनी प्रयत्न करायचे. इनबॉर्न ॲट्रिब्यूट्स प्लस ॲक्वायर्ड ॲट्रिब्यूट्स इज इक्वल टू काय मिळणार आहे आम्हाला, इनबॉर्न ॲट्रिब्यूट्स आपल्या हातात नाही, त्या आपण घेऊन आलेलो आहोत. रंग, उंची, जे काय आहे, दिसणं, हे सगळं. पण ॲक्वायर्ड ॲट्रिब्यूट्स आपल्या हातात आहे. इज इक्वल टू IHP, इंडिव्हिज्युअल ह्युमन पर्सनॅलिटी, ही मिळणार आहे आपल्याला. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की अमुक एक व्यक्ती आहे की उसमें कितना ॲटिट्यूड है ना. तर ह्या एक इनफॅक्ट असं आहे, इनबॉर्न ॲट्रिब्यूट्स प्लस ॲक्वायर्ड ॲट्रिब्यूट्स इज इक्वल टू ॲटिट्यूड. ॲटिट्यूड म्हणजे ऐट, आपण म्हणतो की उसमें तो बहुत ही ॲटिट्यूड है, पण जर तो ॲटिट्यूड कमावलेला असेल तो हम दुआ करेंगे कि मेरे बच्चे में भी वो एटीट्यूड आ जाए. हम दुआ करेंगे क्योंकि ये
इंटू किया कि क्या मिलने वाला है, एकदम एक्सेलेंट इंडिविजुअल ह्यूमन पर्सनैलिटी। कौन नहीं चाहेगा मेरे बच्चे की IHP इंडिविजुअल ह्यूमन पर्सनॅलिटी शुड बी एक्सेलेंट? कोई भी चाहेगा, मैं भी चाहूँगी, आप भी चाहेंगे। तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पालकांनी लक्षात ठेवायच्या आहेत। आणि मला असं वाटतं ह्या विषयाचा आवाका खूप आहे। साधारण गेल्या 45 मिनिटांपासून तुम्ही मला ऐकता आहात, त्याच्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांचे या ठिकाणी जे उपस्थित होते त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। माझ्याजवळ सांगण्यासारखं खूप आहे, वेळ कमी आहे, कारण मी ठरवताना ठरवलं होतं की मी अर्धा तास बोलेल, परंतु खूप वेळ झालेला आहे आणि सगळ्यांना मला असं वाटतं आपापली कामं पण असतील, तर विशाल कोरडे सर आपल्याला परत संधी देतील। हे दिव्यांग सोशल फाउंडेशनचं जे पेज आहे हे पेज तुम्ही लाईक करा। यावरून तुम्हाला कळेल की सामाजिक कार्य जे आहे तर ते सामाजिक कार्य किती मोठ्या प्रमाणात चाललं आहे। विशाल कोरडे सरांची परत एकदा सांगते, ऊर्जा, उत्साह आणि उर्मी आणि तशीच त्यांनी त्यांच्या टीममध्ये पण डेव्हलप केलेली आहे आणि सगळ्या संपूर्ण भारतभर यांचं काम सुरू आहे। आपण वेगवेगळ्या प्रकारे यांना मदत करू शकतो। 10व्या वर्गाच्या 12व्या वर्गाच्या कॉलेजमधल्या जे काही अंध विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण यांना लेखनिक उपलब्ध करून देऊ शकतो। आपण सुद्धा लेखनिक म्हणून जाऊ शकतो। अंध मुलांना काही वाचून दाखवण्याची गरज, वाचून ऐकवण्याची गरज असेल तर आपण त्यांना वाचून दाखवू शकतो आणि त्यांना अशा प्रकारे आपण छान मदत करू शकतो। आणि हा लॉकडाऊनचा जो पिरियड आहे हा सगळ्यांचा एकदम सेफ असू द्यात, सुरक्षित असू द्यात। सगळ्यात सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ही आपण प्रार्थना तर करूच। आणि सगळ्यात आजच्या कार्यक्रमाचा शेवट मला हरिवंश राय बच्चनच्या 4 ओळींनी करायला आवडेल। त्या 4 ओळी अशा आहेत की या लॉकडाऊनसाठी विद्यार्थ्यांसाठी आपल्याला छान इंडिव्हिज्युअल ह्यूमन पर्सनॅलिटी तयार करायची आहे, अभ्यास करायचा आहे। तुम्ही मला कॉल करू शकता, माझ्या फेसबुक मेसेंजरवर मेसेजेस टाकू शकता आणि आज ज्यांच्या प्रश्नांना मी उत्तरं देऊ शकले नाही ते प्रश्न आज मी व्यवस्थित वाचीन आणि वाचल्यानंतर तुमच्याकडे येईन मी नक्की आणि परत सरांना सांगेल आग्रहाने की एक सेशन सर आपण घेऊ। कारण हे तर काय की जसं आपण खूप भाजीपाला आणायला गेलो आणि कोथिंबीर वगैरे घेऊन आलो एवढासा सेशन झालेला आहे, तर नक्की आपण छान सगळं खूप काही मध गोळा करण्याचा प्रयत्न करू। तर हरिवंश राय बच्चन सांगतात सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप मोटिवेशनल आहे हे। नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर बार बार फिसलती है। आपण डोळ्यासमोर आणू हां, हे खूप नेहमी एका चिठ्ठीवर एवढं मोठं प्रेझेंटेशन आजकाल लोक तयार करतात। नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर बार बार फिसलती है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। थैंक यू वेरी मच। गुड नाइट ऑल ऑफ यू। स्टे होम, स्टे सेफ।